चाळीसगावात गॅसचा काळाबाजार रोखा, राष्ट्रीय जनमंच पक्षाचा आंदोलनाचा इशारा। चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून 900 रुपयांचे सिलेंडर 2200 रुपयांना विकले जात असल्याचा धक्कादायक आरोप करत राष्ट्रीय जनमंच पक्षाने तहसीलदारांना निवेदन दिले आहे। प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। निवेदनातील प्रमुख मागण्या: दोषींवर कारवाई, गॅस एजन्सी आणि विक्रेत्यांची तातडीने चौकशी करून काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत। स्टॉक तपासणी: पुरवठा विभागाने गॅस एजन्सींचे स्टॉक रजिस्टर तपासावे आणि संशयास्पद ठिकाणी धाडी टाकाव्यात। व्यावसायिक वापर थांबवा: घरगुती सिलेंडरचा हॉटेल्समध्ये होणारा बेकायदेशीर वापर थांबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी। दरवाढ मागे घ्या: केंद्र सरकारने गॅस सिलेंडरवरील झालेली दरवाढ तातडीने मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा। उपस्थिती: यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर वाघ, सचिव संदीप लांडगे, जिल्हाध्यक्ष अरुण सपकाळे, ॲड. महेश मोरे, अमृत सैंदाणे, सुरेश वेळीस, एकनाथ पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।